सस्ती येथील महसूल शिबिरावर आमदार नितीन देशमुख यांची नाराजी। पातूर तालुक्यातील सस्ती इथं महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले। सनराइज ज्ञानपीठ इथं पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले, तसेच महिला बचत गटांच्या वस्तूंचे स्टॉलही लावण्यात आले होते। हा उपक्रम उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला। दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित आमदार नितीन देशमुख यांनी शिबिराच्या अंमलबजावणीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। शासकीय यंत्रणेचा वापर पक्षाच्या प्रचारासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच नियोजनाचा अभाव, सुविधांमधील त्रुटी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमधील कमतरतेवर त्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव यांचा रिपोर्ट। पातूर विधानसभेचे आमदार नितीन देशमुख इथे भेटीसाठी आलेले आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया या कार्यक्रमाविषयी विचारू आपण। या कार्यक्रमाला आपण उपस्थित झाला। शासनाच्या धोरणानं हे जे महाअभियान राबवण्यात येत आहे, तर हे अभियान राबवण्याची वेळच आली नाही। हे अभियान राबवण्याचं वेळ का निर्माण होऊ राहिली, याचा अर्थ लोकांना घरी बसल्या आपले कागदपत्र मिळत नाही, डॉक्युमेंट मिळत नाही। आता या अभियान मध्ये आपण कोणते काय देऊ? या अभियान मध्ये लोकांना आपण उत्पन्नाचे दाखले देऊ। आता उत्पन्न दाखलं तर घरी बसल्या बसल्या येऊन जाते, परंतु शासनानं एकीकडे हा जो स्वतःचा प्रचार करण्यासाठी पक्षाचा शासकीय यंत्रणेचा वापर घेऊन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करायचा आणि शासकीय यंत्रणा वेठीस धरायची। आज या ठिकाणी अभियान राबवत असताना प्रत्यक्ष आपण पाहिलं तर किती लोकांना आपण लाभ देऊ राहिलो, कोणाला लाभ देऊ राहिलो? आपण काय देऊ राहिलो? इथं उत्पन्नाचा दाखला देऊ राहिलो। उत्पन्नाचा दाखला तर घरी ऑनलाईन होते आणि ऑनलाईन तो उत्पन्नाचा दाखला येते। तहसीलदार बसल्या बसल्या एसडीओ कडे देतात, एसडीओ कडे जो जातीचा दाखला जाते ते बसल्या बसल्या थंब मारतात, ऑनलाईन येते। परंतु उलट ह्या अभियानाच्या माध्यमातून जे घरी बसल्या कागदपत्र भेटतात ते घरी न देता इथं आणायचे, वाजागाजा करायचा आणि पुढाऱ्याचा सत्कार करायचा, पुढाऱ्याचा वाजागाजा करायचा आणि इथं असताना सर्व विभागातल्या कर्मचाऱ्याला वेठीस धरायचा। या ठिकाणी कोण? अंगणवाडी सेविका सोडून इथं बिचारे येतात, गटावाले बिचारे या ठिकाणी येतात आणि या कर्मचाऱ्यांना वेठीस धरून शासनाचा प्रचार करण्याचं यंत्रणा ही सरकार सुरुवातीपासून वापरू राहिलं। महसूल विभागाच्या भूमी अभिलेख विभागाअंतर्गत आपण काहीतरी भूमी अभिलेखाचा गरुड कारभार सगळ्या जिल्ह्यात आहे, कारण की भूमी अभिलेखाच्या माध्यमातून मापण्या करतात, लोकांना पुन्हा दाखवत नाही। आता कधी कधी ते सांगतात पोट हिश्श्याच्या देता येत नाही। आता काय त्याचे कशा पद्धतीने म्हणजे शेतकऱ्याला अक्षरशः भूमी अभिलेखाच्या माध्यमातून खूप शेतकऱ्याला त्रास होते। त्या संदर्भात त्या संबंधित अधिकाऱ्याला आता इथं आपल्या बाळापूरलाही संबंधित अधिकाऱ्याचा प्रभार आहे, पातूरलाही प्रभार आहे, एका इकडे 4 अधिकारी आहेत, एक अधिकारी 4 ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्या संदर्भात त्याची चर्चा केली। ठीक आहे, आज आमच्या एसडीओ साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी चांगल्या पद्धतीने इथं शासनानं दिलेला प्रोग्राम राबवला, त्याची जबाबदारी पार पाडली। परंतु ते जबाबदारी पार पडत असताना कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जाते। लोकांना घर बसले जे दाखले भेटतात ते त्यांना दाखले न देता इथे येऊन दाखले घ्यावा लागते। म्हणजे अपंग मुलाचा मी आता उत्पन्नाचा दाखला दिला, तर ज्या अपंग मुलाला घरी बसल्या कागदपत्र मिळायला पाहिजे, घरी बसल्या पगार भेटायला पाहिजे, त्याला बिचारे त्याचे वडील उचलून घेऊन आले आणि माझ्या हस्ते अपंगाचं प्रमाण घेऊन फोटो काढायला, म्हणजे पुढाऱ्याचा वादागादा करायची सर्टिफिकेट हे आहे। महावितरणचा जो दिवसा शेतकऱ्यांना आपल्या विधानसभेमध्ये रात्रीची लाईन भेटत होती, परंतु आता तुम्ही एक भेट देताना ते सांगत होते की आम्ही दिवसा लाईन देण्याचा प्रयत्न, हे कसं त्यांनी केलं आता याबद्दल आपण काय सांगणार? निश्चितपणे शासनानं एक धोरण राबवलं की शेतकऱ्याला मोफत वीज। तर आपल्या भागामध्ये सोलर साठी आपल्या भागातल्या सगळ्या 1 लाखच्या जमीन मेगा कंपनीला आपण दिल्या। जवळपास 1000 एकर जमीन आपल्या भागातील मेगा कंपनीला दिली आणि त्या मेगा कंपनीने या ठिकाणी सोलर प्लॅन्ट उभे केले आणि ते गव्हर्नमेंटने देतील आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोफत वीज मिळेल। आणि बरेच ठिकाणी आपल्या इकडे मेगा कंपनीचे प्लॅन अंबाशीला चालू झाला, चाणीला इकडे चाणीच्या पुढे चालू आहे, बाळापूरमध्ये 2-4 ठिकाणी चालू आहे आणि ह्या कंपनीला देऊन आपण शासनानं यांना मोफत जागा दिली। ना विलंब 1 रुपया, 1 रुपया भाडेपट्ट्यावर, 1 रुपयावर भाडेपट्ट्यावर जागा दिली। त्या ठिकाणी हे प्लॅन कंपनीने उभे केले आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोफत वीज मिळू राहिली। धन्यवाद।